औसा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अभिमन्यू पवारांना मोठा धक्का बसलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अभिमन्यू पवार आहेत। 22 पैकी 23 पैकी 6 जागांवरती निवड आलेला आहेत। भाजपसाठी कसं पाहत आहे? नाही, निवडणूक प्रतिष्ठेची, प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेचीच असते, तो विषय नाही। आम्ही स्ट्रॅटेजिकली कुठेही कमी पडलो नाही। राजकारणामध्ये हार जीत होत राहते, कुणाचा विजय होतो, कुणाचा पराजय होतो, पण यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः निवडणूक ताकदीने लढली, त्याची ताकद जास्त झाली, ते निवडून आले, त्यांचं अभिनंदन या निमित्तानं करतो। आणि खरं म्हणजे औषधाच्या विकासामध्ये या मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही। तरीही औषधाच्या जनतेनं त्याला निवडून दिलं असेल तर त्यांचं ते बघतील, आणखी पुढच्या वेळेस आणखी लढू आपण चांगल्या पद्धतीनं। काय नेमक्या चुका झाल्यात या निवडणुकीमध्ये असं वाटतंय? कारण महायुती असताना सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता 100% या ठिकाणी आपल्याला हा पराभव मान्य करावा। 100% पराभव तर मी मान्यच केलेला आहे। जनतेने दिलेला निर्णय मला मान्य आहे। कुठं चुकल्याची समीक्षा करू लवकरच, आज तो दिवस नाहीच आहे, पण आज आमचेही 6 उमेदवार निवडून आले, त्यांचं मी अभिनंदन करतो। अफसर बाबाचं आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो। आमदार म्हणून जिथं कुठं मला कामाला, मी त्यांच्या कामाला लागेल, मदत पडेल तर मदतही करतो, कारण शेवटी विकास औषधाचा करायचा आहे। त्यामुळं पण एकूणच आम्ही कार्यकर्त्यांनी निवडणूक चांगली लढली। आता तरी मला कुठे चुकलं असं वाटत नाही, पण तरी आम्ही समीक्षा करू। 6 नगरसेवक आपले आलेले आहेत। नगरपालिकेमध्ये पुढची रणनीती काय असणार? आता ठरवून, आता लगेच तर कसं अजून निकाल फायनल यायचं बाजूला राहिलेलं आहे, पण आम्ही जे काय करायला लागते ते सगळ्या गोष्टी करू। मागच्या 5 वर्षामध्ये एवढी विकासाची कामं केली, मागच्या 1 वर्षापासून परत जवळपास 6 वर्षापासून विकासाची एवढी कामं, एवढा मोठा निधी येतो या ठिकाणी, औषधामध्ये अशा पद्धतीने घडायला असं वाटलं नव्हतं, परंतु हे अनपेक्षित आहे। नाही, खरंच मला सुद्धा अनपेक्षित आहे। मला सुद्धा याविषयी चिंतन करावं असं वाटतंय आणि जनतेने चिंतन करावं। खरं म्हणजे आपण विकासावर कधी बघणार आहोत की नाही? म्हणजे 500-700 कोटीचा निधी आणून आज गल्ली गल्लीमध्ये सिमेंटचे रस्ते होत आहेत, नाल्या होत आहेत, हॉस्पिटल होते, सभागृह होत आहेत। विकासाच्या बाबतीमध्ये आज औसा शहराचा विकास, महाराष्ट्राच्या रचनेचा विचार केला तर पहिल्या 10मध्ये जी झपाट्यानं विकसित मतदारसंघ आहे त्यापैकी हा एक मतदारसंघ आहे। आणि मग विकासाकडे बघणार आहात की नाही हा जनतेलाच मला प्रश्न करायचा। खरं म्हणजे आपण विकास बघणार आहात की नाही, फक्त आपण जात आणि धर्मच बघणार आहे, याचं चिंतन होण्याची गरज आहे। म्हणजे एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला जात आणि धर्म, अशा पद्धतीचं हे चित्र जवळपास होतं, परंतु असं म्हणायला स्कोप आहे या ठिकाणी औषधामध्ये। म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये विकास कारण तुम्ही औषध कोणालाही विचारलात ना, अभिमन्यू पवारची चूक सांगा तर तुम्हाला कोणी सांगणार नाही चूक काय आहे, किंवा आमची स्ट्रॅटेजिकली आम्ही कुठेच कमी पडलो नाही। इथं डेमोग्राफी तशी आहे, त्यामुळं ते झालेलं आहे। पण वारंवार विकासाच्या कामाला विरोध केला जात होता, अशा पद्धतीचा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपकडनं प्रचार करण्यात आला, परंतु आता पुढे हे चित्र बदलेल, प्रयत्न करू बदलायचा। महायुतीमधले 2 पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता ज्या पद्धतीने स्पर्धा केली जाते, कुठेही आहे ना, आता बघा मुंबई बघा, ठाणे बघा, जिथं कुठं तुम्हाला दिसतंय, शेवटी ह्या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत, निवडणुका नेत्याच्या नाहीत। नेत्याच्या निवडणुकी स्ट्रॅटेजी वेगळी असते, कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी, कारण प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते त्याला वाटतं की आपण नगरसेवक व्हावं, आपण पंचायत समिती सदस्य व्हावं, आपण जिल्हा परिषद सदस्य व्हावं, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतात, त्याला त्या ठिकाणी पक्षाचा वाव मिळतो, मग कोणी येतंय कोणी पडतंय, त्यामध्ये झालेलं आहे सुद्धा असंच। आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे जे 6 नगरसेवकाच्या माध्यमातून जे हे चालू राहणार आहे कारभार, याच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा त्या 6 नगरसेवक माझे मजबूत आहेत। 6 नगरसेवकांना घेऊन या ज्या कोणी आता सत्तेत बसणार आहेत त्यांच्यावर अंकुश कसा ठेवता येईल आणि विकास सकारात्मक कसा करून घेता येईल याच्यावर मी विचार करू। जवळपास 6 जागांवरती त्यांचे या ठिकाणी निवड झालेली आहे, परंतु अनपेक्षितपणे हा जो औसा नगरपालिकेच्या संदर्भातला जो निकाल लागलेला आहे हा मात्र निकाल भाजपसाठी अत्यंत धक्कादायक निकाल आहे आणि त्यातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आत्मपरीक्षण करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया अभिमन्यू पवार यांनी दिली आहे। अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, औसा, लातूर।